विचार करत होतो. कसला विचार? इथून बाहेर पडल्यावर आपण काय करणार? मी पायलट होणार. आणि मी डॉक्टर. आणि मी चित्रकार. आणि मीरा तू? मी आई सारखी होईल. आई? मुलांनो, चला नाश्ता तयार आहे. आलोच ताई. आणि ऐका, आज आपल्याकडे की नाही एक नवीन ताई येणार आहे. नवीन ताई? त्यांना आपण आपल्या ग्रुप मध्ये घेऊ. चालेल. येस. इथे एवढी शांतता कशी काय? का घरी के मी आहे. अच्छा, पण सुजाता ताई तर काही वेगळंच सांगत होत्या. मी या आश्रमाचा चेअरमॅन आहे. ताई पण हा चेअरवर बसत नाही. आणि मी या आश्रमाचा डॉक्टर आहे. म्हणून हा इथले काहीच काम करत नाही. छान, मला तुमचं असणं फार आवडतं. पण मला सांगा, तुम्हाला सर्वात जास्त करायला काय आवडतं? मी चित्र काढते. आणि मी गाणी गातो. इतकं छान गाणं म्हणतो की कोणालाच ऐका असं वाटत नाही. आणि मी शांत बसतो. एक दिवशी माझी गाणी ऐकून तिकीट काढावं लागतील. आणि शांत असणारीच माणसं सर्वात जास्त बडबड करणारी असतात. ताई, तू आमच्या सोबत इथेच राहणार ना? हो, त्यासाठीच तर मी इथे आली आहे. येस. अरे वा, तुमची ओळख झाली वाटते. हो हो, आत्ताच. मग स्नेहा, कसं वाटलं तुला आश्रमात येऊन? खूप छान वाटलं. खरंच खूप छान मुलं तिथे. फक्त मला ना ह्याचं काही कळलं नाही. तो ना तसाच आहे का? थांबा, मी बघते त्याच्याकडे. काय बसतोस इतक्या लक्षपूर्वक? इतिहास. पण माझं आयुष्यच इतिहास झालंय. इतिहास? आणि तुझं आयुष्य? इतिहास म्हणजे काय ते तरी माहितीये का तुला? इतिहास म्हणजे आपला पास्ट. इतिहास म्हणजे भूतकाळ, जे आपल्याला भविष्यासाठी घडवतं. पण माझ्या भूतकाळाने तर मला काही शिकवले नाही. सर्व सोडून गेले. मग तू भविष्याला धरून ठेव. सुरुवातीला सर्व आपलं म्हणतात, शेवटी सोडून जातात. अरे पण सगळे सोडून गेले तरीही आपलं घर आहे की नाही? आणि आता आपलंच कुटुंब आहे. आणि मीही तुमच्याच कुटुंबाचा एक भाग आहे. एकदाच सगळं रजिस्टर भरून. हो ना ग, बोलता बोलता कामं कशी पटापट झाली ना कळलंच नाही. बरं झालं बाई तू आश्रमात आलीस. हो खरं आहे, पण तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. तुला तर दत्तक घेतलं होतं ना, मग तू आश्रमात परत का आलीस? नियती आणि नशिबाचा खेळ ग, अजून काय. म्हणजे जाऊ देनाच नाही तो टॉपिक. बघ,
आपण खूप आधीपासून खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. तू जर मला सांगितलंस तर तेवढंच तुझंही मन हलकं होईल. मला जेव्हा दत्तक घेतलं होतं ना तेव्हा मी 8-9 वर्षांची होते. शाळेतल्या इतर मुला मुलींसारखे मलाही आई वडील मिळाले म्हणून मी खूप खुश होते. त्या घरी ना माझे खूप लाड व्हायचे. आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे. एक दिवस सुद्धा मी त्यांच्याशिवाय कधीच राहिली नाही. एक दिवस बातमी आली की आई गरोदर आहे. सगळे खूप आनंदात होते. मी तर मोठी ताई बने ह्या गोष्टीने खूप आनंदात होते ग. अखेर तो दिवस आला. मला छोटा गोड भाऊ झाला आणि 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 काय? आणि तिथेच माझं नशीब बदललं ग. एका क्षणात ते प्रेम, ती काळजी तिरस्कारात बदलून गेली. मुलगा झाला म्हणून सगळ्यांनी पुन्हा मला हात करून टाकलं. आई आई आणि आजी तर अक्षरशः माझा छळ करायला लागले. ते घर मला पुन्हा परक वाटू लागलं. शेवटी माझं मी शिक्षण पूर्ण केलं. स्वतःच्या हिमतीवर जॉब मिळवलं आणि आले का आश्रमात फक्त ह्याची मुलांसाठी. बापरे, लोक कशी अचानक बदलतात ना. शेवटी आपण अनाथ हे अनाथच राहणार. हा समाज कधी सुधरेल काय माहित. पण तू काळजी नको करूस. आपल्या मुलांना नक्की चांगले आई बाबा मिळतील. तू रडू नकोस. सगळं काही छान होईल. आता हीच आपली मुलं आणि हेच आपलं कुटुंब समजायचं. आणि तू किती छान घडवतेस मुलांना. आणि मीही आहे की तुझ्यासोबत. ताई 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 ताई, काय झालं? तू अशी का रडते? कुणी काही बोललं का तुला? ताई, आम्ही पुन्हा मस्ती नाही करणार, पण प्लीज तू रडू नकोस. अरे नाही बाळांनो, तेव्हा ते जरा डोळ्यातनं कचरा गेला होता म्हणून. बरं ते सगळं जाऊ द्या. उद्या काय आहे लक्षात आहे ना? हो उद्या आपल्या आश्रमाचा वर्धापन दिन आहे. मग तयारी करायची आहे की नाही? हो. चला झोपायला, खूप उशीर झालाय.
तू जर पुन्हा चुकीचं बोललास ना यश तर तुला नाही धम्मक लाडू देणार मी. सॉरी सॉरी ताई. इट्स ओके. बरं आता झालंय. हो करायची सुरुवात. हो. चला. करायची सुरुवात. हो. तर आज आपल्या आश्रमाचा 25वा वर्धापन दिन आहे आणि तो साजरा करण्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत. मग पहिली सुरुवात कोण करणार? ताई मी माझी गाण्याची सुरुवात करू का? चालेल. सगळे माझ्यासोबत बोलणार. बरं या सगळे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. खूप छान. रुही, तू काय केलंयस? हे चित्र आपल्या आश्रमाचं. इथे सगळे एकत्र राहतात आणि ताई आपली काळजी घेतात. आणि समीर? हे फूल मी लावलं होतं, रोज पाणी घातलं होतं. आज ते फुललंय म्हणून वाटलं आपला आश्रम पण फुलतोय रोज थोडं थोडं. आणि आता आर्यन आमचं नाव अनाथ ठेवलं जगाने, आमचं नाव अनाथ ठेवलं जगाने, पण आमच्याकडे प्रेम आहे मनाने. आम्हाला दया नको आधार हवा, आम्हाला दया नको आधार हवा, कारण आम्ही आहोत आशेचा किरण सर्वांसाठी नवा. आणि मीरा, तू काय केलंयस? मी आज आईबद्दल एक गाणं गाणार आहे. म्हण. मैं कभी बतलाती नहीं, पर अंधेरे से डरती हूँ मैं माँ. यूं तो मैं दिखलाती नहीं, तेरी परवाह करती हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता. मेरी माँ भीड़ में. शांत बाळा. आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. माफ करा, इथे एक मुलगी आहे का मीरा नावाची? हो, पण तुम्ही कोण? मी नलिनी, तिची आई. काय? आई? हो, परिस्थितीमुळे तिला इथे सोडून जावं लागलं. परिस्थिती? तुमच्यासारख्या आई वडिलांची ना ऐपत नसते मुलांना सांभाळायची, आणि म्हणून ती त्यांना इथे सोडून जातात. त्यामुळे परिस्थितीच्या नावावरती तुम्ही अजिबात खापर फोडू नका. ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आणि तुम्ही समजताय तसं काही नाही. माझ्या सासरकडच्यांना वंशाचा दिवा हवा होता, जो
त्यांचा वारसा पुढे घेऊन जाईल. पण त्यांना जेव्हा कळालं की मी एका मुलीला जन्म दिला, त्यांनी माझा खूप छळ केला. माझं अन्न पाणी सगळंच बंद केलं. अहो एवढंच काय, माझ्या मुलीचा स्वतःचा बाप तिला मारून टाकायला निघाला होता. आणि म्हणून तिला मला इथे सोडून जावं लागलं. त्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नव्हता. कोणताच पर्याय नव्हता माझ्याकडे. इथे बसा. माझी आई मीच तुझी आई. मी तुझी आई. मला माफ कर. मला माफ कर. मी तुला इथे सोडून गेले. माझा हातून खूप मोठा गुन्हा झाला. मला माफ कर बाळा. मला आई म्हटलं की राग यायचा, पण आतून नेहमी वाटायचं आई परत येणार. आणि मी आले मग. तुला न्यायला आले मी. काही नाती काळाने तोडली, पण प्रेमाने जोडलीच जातात. सांग ना रे, इथे कोणता रंग भरू? हे चुप्प बसले, वाचतोय ना मी. आर्यन दादा नको, जाऊ दे. सांग ना रे, इथे कोणता रंग भरू? अरे कशाला त्रास देतोय, वाचतोय ना मी. तुमचं काय चाललंय? गपचूप आपला आपला अभ्यास करा. मला काय झालं? मी राहत आपल्याला सोडून जाणार ना. अगं बाळा, आता तिची आई आली की नाही, मग ती तिच्या आईसोबत खूप खुश राहील. नाही, ज्यांनी माझ्या मीराला सांभाळलं त्यांच्यापासून मी तिला दूर करून आणखी एक पाप नाही करू शकत. म्हणजे आता आपण सगळे इथे एकत्र राहणार, आपण एकमेकांची काळजी घ्यायची. आज मला वाटतं की आपला आश्रम खरंच एक घर झालंय. घर तर होतच, पण घराला घर पण आलंय. ताई आणि नलिनी काकूंनी दोघींनी मिळून आपलं कुटुंब वाढवलंय. आता मी खरंच चेअरमॅन झालो. हो रे चेअरमॅन साहेब. तो इसी बात पे डांस हो जाए. हो जाए. हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं हर तुरंत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं। छोटी मोटी बातें ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आँखों से लगाना कभी ये मेरे साथी मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो।
जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो।